स्ट्रक्चर कसं आहे ते थोडं आपण चर्चा करूया. तर आता बघा, BSc 3 सेमिस्टर 5 पहिल्यांदा आपल्याला 2 थेरी लेक्चर्स आहेत बघा. BPT 501, BPT 502 दिसते तुम्हाला सर्वांना. लेक्चर्स पर वीक फॉर इच पेपर 3 आणि क्रेडिट फॉर इच पेपर 2. 2 आणि 2 आपले या ठिकाणी 4 झाले. नंतर थर्ड जो पेपर आहे दॅट इज BPT 503. अगेन दॅट इज लेक्चर्स 3 लेक्चर्स क्रेडिट 2. बेत्रिक 6 लेक्चर झाले 3 पेपरची. आणि लास्ट दॅट इज पेपर नंबर समजा BPT 501, BPT 502, BPT 503 आणि 10th नंबर जो पेपर आहे पेपर 10 इलेक्टिव्ह पेपर दॅट इज 504, 505, 506. Out of these 3 papers you have to select that is 1 paper. Total that is 4 theory papers for semester 1 and additional that is numerical skills in physics SECC PT 501. SECC means skill enhancement compulsory course. Skill enhancement compulsory course for physics theory 507. It is also compulsory. म्हणजे या ठिकाणी आपले क्रेडिट्स किती होणार? 2 गुणिले 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8 थेरीचे, प्लस तुमचे किती होणार? 1 क्रेडिट फॉर न्यूमेरिकल स्किल्स इन फिजिक्स. हा थेरी पेपर झाला. न्यूमेरिकल स्किल्स मीन्स स्किल्स रिलेटेड टू आवर फिजिक्स सब्जेक्ट. म्हणजे आपल्या या ठिकाणी थेरी पेपर किती आपले आहेत त्याचे एक पेपर आहे लेक्चर्स पर वीक 2 आणि क्रेडिट 1. 2 चौक 8, एक 9 credits for theory papers for semester 5. Now see that practical. For practical, first 2 papers BPT 501, BPT 502. For these 2 papers, 1 practical course that is BPP 508, BSc Physics Practical 508, semester 5, 8 नंबर तुमचं पेपर असेल. लेक्चर्स पर वीक 10, क्रेडिट्स 4. Then second practical course that is BPT 503 हा एक आहे आणि पुढचा आपल्या ह्या तिन्हीपैकी आपण काय करणार आहे? एक पेपर आपण सिलेक्ट करणार. म्हणजे हा BPT 503 and out of 504, 505, 506, 1 selected paper for these 2 papers. Again that is BSc Physics Practical 509 प्लस या ठिकाणी प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट आणि त्याचं इव्हॅल्युएशन म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. इव्हॅल्युएशन आपलं याच्यामध्ये टाकलेलं आहे. कशामध्ये? वेबसाईटला सगळं स्ट्रक्चर टाकलेलं आहे. प्रोजेक्ट किती मार्क आहे, परत थिअरी तुमची किती मार्क आहे, ते सगळे इव्हॅल्युएशन चार्टमध्ये एक्झाम सेंटरनं दिलेले आहे. म्हणजे BPP 509 प्लस प्रोजेक्ट आणि 10 मार्क्स, 10 लेक्चर्स आणि 4 क्रेडिट्स म्हणजे 4 आणि 4 8 क्रेडिट आणि हे 9 क्रेडिट 17 क्रेडिट झाली. प्लस SECCला जशी थिअरी आहे दॅट इज प्रॅक्टिकल सुद्धा त्या ठिकाणी दिली. SECC स्किल एनहान्समेंट कंपल्सरी कोर्स फॉर फिजिक्स प्रॅक्टिकल 510, लेक्चर्स पर वीक 4 आणि क्रेडिट 1. म्हणजे 9 आणि 8 17, एक 18 क्रेडिट तुमची झाली. 1 2 4, 2 3 6, 2 चौक 8 आणि 9 आणि हे 9 9 9 18 credits for each semester, and same process that is for semester 6. See, that is semester 6. Again that is 3 papers, 1 elective paper, 2 practical courses BPP 608, BPP 609 plus project. And here entrepreneurship development तो कुठला पेपर आपला आहे? स्किल एनहान्समेंट. जसा पहिल्याच सेमिस्टरला आहे का नाही 5व्याला 2 लेक्चर्स 1 क्रेडिट, तसं इथं आपलं काय आहे? एंटरप्रेनरशिप डेव्हलपमेंट हा पेपर आपल्याला आहे.
आणि त्याचं सुद्धा प्रॅक्टिकल काय आहे, ACCCPP 610. आता तुम्हाला एंटरप्रेन्योरशिपचं प्रॅक्टिकल काय, तर एखाद्या कंपनीमध्ये जायचं, तिचे काय बाबा प्रॉडक्ट काय आहे, त्याचा सर्वे करायचा, त्याला रॉ मटेरियल काय लागतं, तुम्ही किती कामगार लागतात, काय तुम्ही प्रॉडक्ट करणार आहे, हे जे प्रॅक्टिकल असेल म्हणजे तुमचा कसं असेल सर्वे टाईप. हे स्किल एनहान्समेंट कंपल्सरी फिजिक्स प्रॅक्टिकल फॉर एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट. सो दिस इज स्ट्रक्चर ऑफ BSc आपलं 3च आहे. आता आपण काय करू, हे जे नावं फक्त बघू आपण, प्रॅक्टिकल लिस्ट बघू आपण. प्रॅक्टिकल लिस्ट. आता फॉर सेमिस्टर 5 फर्स्ट प्रॅक्टिकल BPP 508 प्रॅक्टिकल पेपर 5 ग्रुप 1 लर्निंग ऑब्जेक्टिव्ह तुम्ही काय शिकणार आहे ती तुम्हाला इथे दिलेली असते. To understand experimental determination of surface tension by various methods, the experimental determination of Young's modulus by various methods, use of C programming to solve physics experimental calculations. Fourth learning objective, use of Skylab software to solve physics experimental problems. तर एक्सपेरिमेंट्स, आता इथं आपल्याला 2 ग्रुप केले आहेत. पहिला जो ग्रुप आहे BPP 508, तो आपण याच्यामध्ये फर्स्ट ग्रुप हा जनरल फिजिक्स. जनरल फिजिक्स, नेम ऑफ एक्सपेरिमेंट्स, फर्स्ट रेझोनन्स फ्रेम, सेकंड सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्यूशन, थर्ड सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी पाइप परफ्यूजन मॉडिफाइड, fourth surface tension of mercury by Riffel method, fifth Y and eta using cat spiral spring, number 6 Y by Koenig's method, Young's modulus by Koenig's method is the Young's modulus and modulus of rigidity using flat spiral spring. Then 7th number Y by Cornu's spiral, 8 number Searle's viscometer to determine viscosity of the liquid, 9 number C program to arrange the given set of numbers in ascending descending order, C program to find largest smallest number from a given set of numbers, 11 number Skylab experiment 1 problem from quantum mechanics problem Skylab तुमचं या ठिकाणी सॉफ्टवेअर आपल्याला या ठिकाणी सोडवायचं. 12 number Skylab experiment 2 problem from quantum mechanics. हे काय असेल आपलं फर्स्ट ग्रुप 12 experiments and out of 12 experiments you have to complete 10 experiments compulsory. आपल्याला घ्यावे लागते. माझा हे तुम्ही लर्निंग जे तुमचं या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आहे, तुम्ही काय शिकणार आहे या प्रॅक्टिकलमधून ते दिले. आणि लर्निंग आउटकम्स मध्ये काय असणार, तुम्ही काय शिकला. लर्निंग आउटकम्स, स्टुडंट्स विल बी एबल टू डिटरमाइन सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी बाय व्हेरियस प्रॅक्टिकल. त्या प्रॅक्टिकल मेथड्स आपण कुठल्या दिले, सरफेस टेन्शनला काय दिले बघा, सोप सोल्युशनचं आहे. हे दुसरं कुठलं काढायचं आहे, मर्क्युरीचं काढायचं आहे, प्रोसेस मॉडिफाईड मेथड, सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी बाय रिपल मेथड. आता ह्या 2 मेथड आहेत ना मर्क्युरी सरफेस टेन्शन काढायची, ते आपण एका आउटकम घेतले. डिटरमाइन सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी बाय व्हेरियस प्रॅक्टिकल मेथड्स आपण 2 घेतले. यूज C प्रोग्राम टू सॉल्व फिजिक्स एक्सपेरिमेंटल कॅल्क्युलेशन्स, आपला कॉम्प्युटरचा आहे. यूज Skylab software to solve physics experimental problems. So this is about group 1 practical BPP 508. तर आपण काय करणार आहे, प्रॅक्टिकल तुम्हाला रेझोनन्स पेंडुलम आपण काय करणार, व्हर्च्युअल दाखवणार. म्हणजे कसं आहे, आपण सीट इथं मांडणार, जे रीडिंग कशा घेणार, रेझोनन्स पेंडुलम म्हणजे काय ही माहिती तिथं आम्ही कोणतं आपला प्राध्यापक देणार आणि डिवाइड करून देणार वगैरे. माझ्याकडे 2-3 एक्सपेरिमेंट येतील, दुसऱ्या तर 2-3 जातील.
प्रत्येकाने तिथे जाऊन तो एक्सपेरिमेंट कसा करायचा याचं रेकॉर्डिंग डायरेक्ट म्हणजे लाईव्ह मध्ये तुम्हाला आपण दाखवणार आहे. रेझोनन्स पेंडुलम करताना काय काय करायचं हे तुमचं एक्सप्लेनेशन येईल. आपण रेग्युलर करतो ना प्रॅक्टिकलला, त्या पद्धतीने एक्सप्लेनेशन तुम्हाला ती आम्ही तिथं प्रॅक्टिकल करून दाखवणार. याला आपण काय म्हणायचं, व्हर्च्युअल प्रॅक्टिकल म्हणायचं सर्व एक्सपेरिमेंटचं. हा पहिला ग्रुप झाला. देन सेकंड ग्रुप फॉर सेमिस्टर 5th, ग्रुप सेकंड हा जो आहे तो आपला कुठला आहे, इलेक्ट्रॉनिक्स ग्रुप आहे. इलेक्ट्रॉनिक्स पहिला कुठला झाला आपला जनरल फिजिक्स, हा इलेक्ट्रॉनिक्स. लर्निंग ऑब्जेक्टिव्स टू अंडरस्टँड बिल्डिंग अँड टेस्टिंग ऑफ व्हेरियस ऑसिलेटर्स युजिंग BJT बाय-जंक्शन ट्रान्झिस्टर use of CRO to determine AC and DC voltage. CRO वर आपल्याला आता AC DC voltage आपण काय करतो, voltmeter मोजतो. Voltmeter by using voltmeter we can measure that is AC and DC voltage, but also by using CRO we can measure AC and DC voltage. एक practical आपल्याला. Then third आहे methods of fault finding and repairing in various electrical motors. The electrical motors मध्ये काय फॉल्ट झालेला आहे ते कसं फाइंड आउट करायचं, कुठले मेथड वापरायचे हे आपल्याला इथे आपण थर्ड प्रॅक्टिकल लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. काय काय शिकणार आहे ते आपण इथे घेतलेले आहे. ते एक्सपेरिमेंट्स पाहू. टू डिझाइन अ सिंगल स्टेज कॉमन इमिटर CE amplifier of given gain using voltage divider bias. Common emitter amplifier. Amplifier function of amplifier to increase the strength of given signal. That is amplification. We are to design a single stage common emitter amplifier of given gain using voltage divider bias. This is first experiment. Then second experiment, to build and test Colpitt's oscillator using BJT. Oscillator, generation of AC or conversion of DC into AC. That is called as the oscillator. To build and test Colpitt's oscillator, different types of oscillators आहेत. त्यातलं one type of practical आपण घेतलेलं आहे Colpitt's oscillator. हार्टले ऑसिलेटर आहे, फेज शिफ्ट ऑसिलेटर आहे, वेगवेगळे ऑसिलेटर्स आहेत. त्यातला आपण कुठला प्रॅक्टिकल घेतलाय, टू बिल्ड अँड टेस्ट कॉल्पिट्स ऑसिलेटर युजिंग BJT. टू बिल्ड अँड टेस्ट म्हणजे काय, तुम्ही तयार करायचं सर्किट आणि मग टेस्ट करायचं. सर्किट तयार करायचं म्हणजे तुम्ही ऍक्च्युली सोल्डरिंग करायचं आणि टेस्ट करायचं आपलं सर्किट वर्किंग आहे का नाही, AC व्होल्टेज आपलं AC सिग्नल तयार होतो का नाही. फोर्थ नंबर, टू बिल्ड अँड टेस्ट हार्टले ऑसिलेटर. फेज शिफ्ट डिग्राम, सॉरी, टू बिल्ड अँड टेस्ट फेज शिफ्ट ऑसिलेटर युजिंग BJT. सेकंड ऑसिलेटर आहे. टू बिल्ड अँड टेस्ट हार्टले ऑसिलेटर युजिंग BJT. 3 टाइप्स ऑफ ऑसिलेटर आपण प्रॅक्टिकलला घेतले, 3 टाइप्स. Then 5 number, to determine AC and DC sensitivity of the CR and to measure unknown frequency. AC and DC sensitivity. That means if we supply some AC voltage, then displacement of spot on the screen, or if we take that is vertical line, then height of that line, that is sensitive. हा रेशिओ काढायचा असतो. इनपुट व्होल्टेज तुम्ही किती दिलं, 1 volt AC. then डिस्प्लेसमेंट ऑफ स्पॉट असेल किंवा व्हर्टिकल लाईनची काय असेल तुमची या ठिकाणी हाईट असेल. हे आपण परत 2 व्होल्टेज दिल्यानंतर किती हाईट झाली, 3 व्होल्टेज दिल्यानंतर किती हाईट झाली, हे आपण काय करायचं, हे आपलं रिलेशन काढायचं. टू डिटरमाइन AC and DC sensitivity of the CRO and measure unknown frequency. जी फ्रिक्वेन्सी तुम्ही AC देणार आहे, आपण जनरेटर यूज करू, फ्रिक्वेन्सी जनरेटर, ते आपण CRO ला देऊन ती मेजर करणार. 6 नंबर, मेजरमेंट ऑफ फेज शिफ्ट ऑफ RC नेटवर्क युजिंग CRO. दुसरं एक RC नेटवर्क, त्यामध्ये किती फेज शिफ्ट आहे हे मेजर करायला आपण CRO वापरणार आहे.
The next 7 number, band gap energy of semiconductor using PN junction. PN junction diode, P-type semiconductor, आणि N-type semiconductor. दोन्हीच्यामध्ये काय असणार आपलं जंक्शन, PN जंक्शन. तर बँड गॅप एनर्जी ऑफ सेमीकंडक्टर किती आहे ते आपल्याला या ठिकाणी कळालं. बँड गॅप एनर्जी. Then 8 number, verification of De Morgan's theorem. आपल्याला गेट्स एक्सपेरिमेंट माहित आहेत. गेट्स एक्सपेरिमेंट, लॉजिक गेट्स यूज करून काय करायचं, व्हेरिफिकेशन ऑफ डी मॉर्गन्स थेरम. 2 थेरम्स आहेत, फर्स्ट थेरम आणि सेकंड थेरम व्हेरीफाय करायचं. आपल्याकडं बोर्ड नवीन केलेले आपलं 2 चांगले मोठी किट्स आहेत, त्याच्यावर आपण दोन्ही थेरम्स काय करायचे आपण व्हेरीफाय करून बघायचे. The 9 number, UJT, युनिजंक्शन ट्रान्झिस्टर. तुम्हाला थेरी लावून UJT, युनिजंक्शन ट्रान्झिस्टर ॲज रिलॅक्सेशन ऑसिलेटर. तर तो UJT न AC व्होल्टेज किंवा ऑसिलेशन तयार केले पाहिजे. कुठल्या आपल्या प्रकारचे आहे, रिलॅक्सेशन ऑसिलेटर. UJT, युनिजंक्शन ट्रान्झिस्टर, थेरीला तुम्हाला होईल. 10 number, fault finding and repairing of पंप मोटर्स. पंप मोटर मध्ये काय फॉल्ट झालेला, कशामुळे बंद पडलेला आहे, त्यामध्ये रिपेअरिंग करता येईल काही सुद्धा आपल्याला शिकायचं. तर आपण मदत घेणार आहे शॉर्टकट कोर्सेस वाले जे आहेत ना तिच्या मदत. तर 11 नंबर, फॉल्ट फाइंडिंग अँड रिपेअरिंग ऑफ सिलिंग फॅन मोटर्स. टेबल फॅन मोटर, सिलिंग फॅन म्हणजे आपल्या वरच्या छताच्या मोटर, त्यांच्या मोटर, टेबल फॅन मोटर्स, ते कशामुळे बंद पडले किंवा रिपेअर करता येते काय ते आपल्याला शिकायचं. 12 नंबर, फॉल्ट फाइंडिंग अँड रिपेअरिंग ऑफ सबमर्सिबल पंप मोटर. सबमर्सिबल म्हणजे पाण्यात टाकणारे, पाण्यात जे बुडवून असे बुडवलेले असतात आणि ते पाणी बाहेर उपसतात, त्याला सबमर्सिबल पंप म्हणायचे. The learning outcomes, build and test. Students will able to build and test various oscillators using BJT. Students will able to use CRO to determine AC and DC voltages. Students will able to find fault and its repairing in various electrical motors. बाकी याला तुम्हाला रेफरन्स बुक्स दिलेले आहेत. तर पुढे आपण काय आज पुढे आपल्याला चर्चा करायची होती म्हणून आपले त्यांचं प्रॅक्टिकल पिरियड आपण काय करू आता. पुढचा जे पिरियड असते प्रत्येक काहीतरी एक पिरियडला येतील तुम्हाला प्रॅक्टिकलला. थिअरी आहेच, तर प्रॅक्टिकलला तुम्हाला डेमो दाखवतील. डेमो म्हणजे काय, कॅमेरा आता फोकस असा केला, कॅमेरा फोकस करून आणि प्रॅक्टिकल करताना ते तुम्हाला बघता येईल, असं आपण करणार. तर आता मला वाटतं कुणाची काय अडचण नसावी. आपण थांबूया का मग, कारण आता हे आपलं व्हर्च्युअल प्रॅक्टिकलच आपल्याला घ्यायचं आहे. तुम्हाला ज्यावेळी मी प्रॅक्टिकल कसं करणारी दाखवणारे डेमो ते तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे. आशा करूया लवकर आपलं हे सगळं करोना निघून जाईल, आपलं प्रॅक्टिकल नेहमीप्रमाणे चालू होईल आशा करू आपण. कुठे ते आपल्या हातात नाही म्हणा. ठीक आहे का, कोणाच्या शंका आहे का, शंका कोणाची? नाही सर. करूया का बंद रे? करूया बंद. हो. वा सर्वांनी मग बाहेर पडा, मग सर्वांनी बाहेर पडा. बाहेर पडा सर्वांनी. ठीक आहे, बंद करू आपण. पुढच्या वेळेस आपण चालू करू.
पडला का बाहेर सर्वांनी? सर्वांनी बाहेर पडा. पवन, हा कशीत मॅडम ती जरा बाहेर पडा बरं. क्लोज करायचं. पोरं बाहेर तिथंच करायचं. मग दुसरी प्रोसेस काय असते? तिथून क्लोज केलं की हा तिथं क्लोज करा. फ्लॅश करा का नाही?